आज आपण पालक आणि मिक्स पिठाच्या कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट अशा चविष्ट वड्या पाहणार आहे. आणि या वड्यांना तेलाचा वापरही जास्त केलेला नाही. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. नमस्कार, रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. आता आपल्याला पालकची वडी पाहण्यासाठी एक बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 1 कप बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. आता त्याच कपाने आपल्याला पाववाटी तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं. आता ह्या तांदळाच्या पिठाने काय होणार, आपली वडी एकदम कुरकुरीत आणि मस्त होणार. आता त्यानंतर त्यामध्ये त्याच कपाने आपण अर्धा कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि किंवा तुम्ही बाजरीचं किंवा नाचणीचं पण घेऊ शकतात. आता 2 मीडियम आकाराचे बारीक चिरून असे कांदे घेतलेले तेही टाकून घ्यायचे. आता त्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या. आता मिरच्या तुमच्या आवडीनुसार टाका, तर ते ठेचून टाकलेले आहेत. आता त्यामध्ये 1 कप पालक टाकून घेतलेला आहे. आता पालक चांगला स्वच्छ धुवून चिरून टाकलेला आहे. आता त्यामध्ये 2 चमचा कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली. आता कोथिंबीरीचा पण स्वाद वडीमध्ये इतकं मस्त लागतो. आता चमचा ओवा घ्यायचा आणि तो ओवा चांगला क्रश करून टाकायचा, म्हणजे क्रश केल्यामुळं त्या वडीमध्ये त्याचा ओव्याचा स्वाद उतरतो. आता तेही टाकून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये 2 चमचे असे तीळ टाकून घ्यायचा. तर तिळाचा सुद्धा ह्याचा फ्लेवर वडीमध्ये इतका सुंदर लागतो. तर 2 चमचे आपण तीळ टाकून घेतलेले आहे. आता ह्याच्यामध्ये काही मसाले जातील. तर पाव चमचा मी लाल तिखट टाकलेलं आहे, पाव चमचा हळद टाकून घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा धने पावडर टाकून घ्यायची आणि त्याच्यामध्ये पाव चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आता हे सर्व चमच्याने पहिल्यांदा काय करायचं, मिक्स करून घ्यायचं. म्हणजे हे पीठ, भाज्या आणि मसाले हे सर्व चांगलं एकजीव झालं पाहिजे. चमच्याने पहिल्यांदा एकजीव करायचं आणि त्याच्यावर थोडंसं असं तेल टाकून घ्यायचं, म्हणजे जास्त चिकटपणा येणार नाही आणि खुसखुशीतपणा येतो वड्यांनासुद्धा. त्याच्यानंतर मग आता सगळं मिक्स झालं की त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं. आता जास्त पाणी टाकलं तर खूपच असं पातळ होईल, म्हणून थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं. आता हे पाणी आपण आता थोडं हातानेच आता हे प्रोसेस तयार करायची, म्हणजे चांगलं मळलं जातं हाताने केल्यावर. हे बघा, अशा पद्धतीने चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा, असं एक चांगला डो तयार करून घ्यायचा. आता थोडंसं चिकट वाटतं, पण नंतर आपण परत ते सेट झाल्यावर परत ते जुळून येतं मस्तपैकी. आणि आता त्याच्यावर जरा 10 मिनटं तरी झाकण लावून ठेवायचं, म्हणजे हे डो चांगला सेट होतो. आता 10 मिनटं झालेली आहेत. आता आपण हे काढून घेतले झाकण. हे बघा, पीठ एकदम मस्त सॉफ्ट झालेले. हातावर थोडंसं तेल घेऊन हा डो पुन्हा मिक्स करून घ्यायचा. आता त्यातला एक पोर्शन काढून घ्यायचा, हातावर घ्यायचा आणि हे बघा, अशा पद्धतीने एक रोल तयार करून घ्यायचा आहे जाडसर. हे बघा, असा रोल तयार करून घ्यायचा, एकसारखा करून घ्यायचा आणि हाताला पण चिटकत नाही. एकदम मस्त झालेले पीठ. आता काय करायचं, गॅसवर पातेलं ठेवून त्याच्यावर चाळण ठेवलेली आहे. आता पातेल्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यावर चाळण ठेवलेली आहे आणि वरून असं ब्रशने मी तेल लावलेलं आहे चाळणीला. आता ह्या वड्या आहेत ना, त्याचा रोल, आता पाणी गरम झालेलं आहे. आता त्याच्यावर हे ठेवून द्यायच्या. आता दुसरा पण रोल आहे ना, अशाच पद्धतीने करून त्या चाळणीमध्ये ठेवून द्यायचा. हे बघा, अशा पद्धतीने मस्त सेट करून घ्यायचा आणि थोडंसं राहिलेलं आहे तेही त्यामध्ये ठेवायचं
आता वरून काय करायचं, त्याला झाकण लावून ठेवायचं आणि गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आणि मस्त अशा आपल्या ह्या वड्या आहेत ना उकडून द्यायच्या चांगल्या. 10-15 मिनटं चांगल्या उकडल्या जातात. आता हे बघा मस्त वाफळल्या चांगल्या. आता एका चाकूने बघायचं अजिबात चिटकत नाही, म्हणजे आपलं छानपैकी उकडलं गेलेलं आहे. आणि आता गॅस बंद करून काढून घ्यायचं आणि थंड करायला ठेवायचं. आता चाळणीमधले रोल जरा थंड झाले की एका लाकडी चॉपरमध्ये किंवा पोळपाटावर काढून ठेवले तरीही चालते. ते बघा अशा पद्धतीने काढून ठेवायचे आहेत. आपल्याला आता वड्या त्याच्या पाडून घ्यायच्या आहेत. आता सगळे साईडला काढून घ्यायचे. आता हे बघा चाकूने आता त्याला कट करायचं. 1-1 इंचाची अशी वडी पाडून घ्यायची. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्रिकोणी कापा किंवा गोल कापा, हे तुमच्या आवडीनुसार आहे. वडी पाडून घ्यायची. आता तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा. हे बघा अशा पद्धतीने मस्त अशा आपण वड्या पाडून घेत आहे आणि त्याचा वड्यांचा आकार पण आपण एकसारखाच दिलेला आहे. आता हे बघा अशा पद्धतीने पातळ असा मस्त अशी आपली वडी पाडलेली आहे. आता हे साईडला कडून दुसऱ्या पण रोलची आपण वड्या पाडून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता अशा पद्धतीने सर्वच आता वडी पाडून घ्यायची आहेत. हे बघा पाडलेले आहेत. आणि आता वड्या आपल्याला शालो फ्राय करून कुरकुरीत करून घ्यायच्यात. तर त्यासाठी काय केलं आहे, गॅसवर पॅन ठेवलेला आहे. गॅस स्लो फ्लेमवरच ठेवायचा आणि त्यामध्ये 2 चमचा तेल टाकायचं. आता ह्या वड्या तुम्हाला डीप फ्रायमध्ये करायच्या असेल, तळून चांगल्या काढायच्या असेल तरी काढू शकतात, पण मी शालो फ्राय करत आहे. आता त्यामध्ये 1-1 वडी आता तेलामध्ये सोडत आहे. हे बघा अशा पद्धतीने तेलामध्ये छानपैकी सर्व वड्या आता सोडून द्यायच्या आहेत. गॅस आपला मीडियम फ्लेमवर आहेत. मस्त अशा कुरकुरीत तळून घ्यायच्या. आता एका साईडनी चांगल्या तळल्या ना मगच ते उलटून घ्यायचे आहेत. हे बघा साधारण 2-1 मिनटं लागतात बघा एका साईडनी तळायला. आता हे बघा असं काढून घ्यायचं एका साईडनी, दुसरी बाजू पलटी करायची. मस्त अशा आपल्या ब्राऊन कलर पण आलेला आहे आणि वरून चांगल्या कुरकुरीत पण झालेल्या आहेत आणि तेलाचा वापर पण जास्त होत नाही ह्याच्यामध्ये. आता चांगल्या कुरकुरीत झाल्यानंतर काढून घ्यायच्यात, पण आतून अगदी सॉफ्ट असतात. ह्या अगदी चविष्ट वड्या लागतात. या वडीमध्ये आपण पालक घातलेला आहे. मुलं पालक खात नाहीत, मग अशा वेळेस आपण अशा पद्धतीने पालक घालून जर वड्या केल्या तर मुलं नक्कीच खातील. आणि 3 पीठ मिक्स आहे त्यामुळं इतकी पौष्टिक वडी आहे ना. आता थोडंसं तेल अजून 1 चमचा टाकायचा आणि दुसरा घाणा टाकून घ्यायचा आणि सगळ्या वड्या त्यामध्ये सोडायच्या आणि अशाच पद्धतीने सर्व तळून काढायच्या. आता ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा कशी झाली आहे ती. तोपर्यंत मजेत राहा. धन्यवाद.